मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आता ओटीपीची गरज नाही. नेहमी ओटीपी चुकीचं किंवा इनव्हॅलिड हे ऑप्शन येत होतं, सर्व जाम होतं, सर्व डाऊन होत होतं. रात्रंदिवस प्रयत्न केला तरीही एखादा फॉर्म भरला जात होता. हो, आता त्याला नवीन अपडेट आले आहे. आता फक्त आधार नंबर टाका, कॅप्चा टाका व फॉर्म फिल करा व सबमिट करा. जे डॉक्युमेंट ची मागणी आहे ते पूर्ण करा व फॉर्म सबमिट होईल. आता ओटीपीची गरज नाही, त्यामुळे सर्व्हर व्यवस्थित चालेल व सर्वांचे फॉर्म लवकर भरले जातील. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आधार नंबर टाकायचा आहे. झाला, हा फॉर्म ओपन झाला. आपल्याला मॅन्युअली माहिती भरायची आहे. आधार कार्डवर जी माहिती आहे तेच योग्य पद्धतीने भरायची आहे, न चुकता. आधी ओटीपी टाकल्याशिवाय फॉर्म ओपन होत नव्हता, त्यामुळे खूप वेळ लागत होता. माहिती ही पूर्णपणे बघून न चुकता भरायची आहे. पुन्हा फॉर्म एडिट होणार नाही किंवा एडिट होईल की याची खात्री नाही. ऍप मध्ये फॉर्म भरत असताना एक एडिट करायचा ऑप्शन होतं. या ठिकाणी ऑप्शन निवडायचा आहे. विवाहित आहे का अविवाहित आहे, जन्मतारीख, महाराष्ट्रात जन्म झाला असेल तर यस करा. आधार कार्डवरती पत्ता पूर्ण लिहा. जर म्युनिसिपल कॉर्पोरेशन लागू असेल तर यापैकी निवडा, नसेल तर नॉट अप्लिकेबल करा. कॉन्स्टिट्युन्सी लिहा. मोबाईल नंबर टाका. जर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर यस करा, नसेल तर नो करा. यस केल्यावर लाभ मिळायची खात्री नाही, त्यामुळे नो करा. बँकेचं पूर्ण नाव लिहा. खातेदाराचे नाव लिहा. अकाउंट नंबर टाका. कन्फर्म अकाउंट नंबर. IFSC कोड. आधार, जर आपल्या बँकेच्या अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे का याची खात्री करा, नसेल तर खात्री करून घ्या. या ठिकाणी यस करा.
व आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आधार कार्डची मागची बाजू व पुढची बाजू दोन्ही अपलोड करायचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. आधार कार्ड, बर्थ सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा स्कूल सर्टिफिकेट यापैकी किंवा 15 वर्षापूर्वीचं मतदान कार्ड किंवा राशन कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे. जर आपल्याकडे राशन कार्ड असेल तर येस करा, नसेल तर नो करा. नो केल्यावर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला अपलोड करावा लागेल. मी येस करतो. या ठिकाणी राशन कार्ड आहे, राशन कार्ड अपलोड करता. पिवळं किंवा केशरी दोन्हीपैकी एक राशन कार्ड. जर तुमच्याकडे पांढरं राशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला जो 2.5 लाखाच्या अलीकडे आहे उत्पन्न अशी नोंद असलेला दाखला अपलोड करायचा आहे. या ठिकाणी हमीपत्र, अर्जदाराचा फोटो, ऍक्सेप्ट डिस्क्लेमर ऑफ हमीपत्र याच्यावर क्लिक करून स्क्रॉल करून स्वीकारा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे व फॉर्म सबमिट करायचा आहे. त्यापूर्वी एकदा चेक करून घ्यायची माहिती पूर्ण आहे का आपली बरोबर. या ठिकाणी सबमिट करा. सबमिट करताना कॅप्चा टाकायचा आहे. सबमिट. सबमिट करताना या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपला फॉर्म सबमिट झालेला आहे. या ठिकाणी पाहू शकता. तसेच ऍप्लिकेशन मेड अर्लियर या ऑप्शनवर क्लिक करा. जो फॉर्म सबमिट केला आहे तो फॉर्म दिसेल. ठीक आहे. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा या चॅनलला. धन्यवाद.